मंडळी, मी पुतणी अशा तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज पाऊस पडतोय भरपूर आणि आज आम्ही पार्टीचं नियोजन केलेलं आहे. तर पार्टी आहे आमची वरती डोंगरात म्हणजे सपाटीच्या मालावर. पाऊस भरपूर आहे आणि आत्ताच आम्ही बिर्याणी आणलेली आहे. तर ती बिर्याणीवाला पुढं चालत जातोय आणि मागं बघू शकता 2 पिशव्या घेऊन येत आहेत. तर तुम्हाला दाखवतो आमच्या सपाटीचा माल आणि पर्यटन काही धबधबे मला दाखवतो. 2 मिनटं शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, तर आता आम्ही आम्हाला भेटला आहे वाडा. जे बिर्याणी खाण्यासाठी आम्हाला वाडा भेटला आहे. तर तुम्ही हा वाडा बघू शकता. रानातला एक वाडा आहे, म्हणजे जुना एकदम वाडा आहे आणि लहानपणी यायचो इथे. आता ह्या वाड्यात आम्ही बसणार आहोत बिर्याणी खाण्यासाठी. तर बघूया कोण कोण पोरं आहेत. सर्व बघा, सर्व पोरं बसलेत आतुरतेने वाट बघतात बिर्याणीवाल्याची. हे बिर्याणी उतरून घ्या. आता तुम्ही बघू शकता हे आम्हाला लोळवण्यासाठी काय काय करू शकताय. तिथं चिखलात आम्हाला बुडवण्यासाठी यांनी खड्डा पाडली नाही आणि दगडी बाजूला करताय. पण जरा आता काय हे काय आता बघूया आपण. बच्ची चढले उपसायला काम चालू आहे. तो चिखलाचा एकामेकाला तुम्ही बघू शकता. आता इकडे आमची पार्टी पाहिजे हो चिखलाचा पार्टीचा. कसा आहे, कारण ही मजा घेण्यासाठी तुम्हाला पोरींसोबत फिरून नाही चालणार, पोरांसोबतच फिरावं लागेल. कारण पोरींसोबत फिरून ही मजा घेताच येणार नाही. तर बघू शकता एका एकाला कशी लांबून लांबून धरून आणतायत ते. तर त्याला लांबून धरून आणायचं कारण म्हणजे हा पळाला होता, त्याला चिखलात लोळायचं नव्हतं, त्यामुळे पळाला होता. तर बघू शकताय तुम्ही, नक्की बघा. आम्ही कुठे कुठे लपलेलं आहे अरे ह्याला शोधण्यासाठी. गाजवलेला आहे याला, गाजवादाराची नाचवा पहिली. हे थांब, पाहिला नको चायराज, पहिली नाचव. ओच्चो तर सर्वांना लोळून झाले. सर्व एकूण एक पोरं लोळलेत, चिखलात लोळलेत, म्हणजे माती लागले, सर्व केसा डोक्या विक्यात गेले. आता आंघोळीसाठी पाऱ्यावर जात आहेत. तर बघूया आपण पाऱ्यावर कसा आहे तो पारा. आणि तिथे एक धबधबा आहे, म्हणजे छोटासाच आहे पण धबधबा आहे. तर त्या धबधब्याची मी एक सेपरेट व्हिडिओ केली आहे, ती नक्की बघा. आपल्या चॅनलवर, हक्काच्या चॅनलवर ती व्हिडिओ आहे, तर ती नक्की बघा. तर सर्व पोरं आता निघालेत. तर आत्ता धबधबा आलेला आहे. तर हा बघू शकता तुम्ही धबधबा. सर्व पोरं आंघोळी करतायत, एकदम उघडी बॉडी दाखवत, स्टील बॉडी दाखवत आपली सर्व आंघोळी करतायत. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. धन्यवाद.